राज्यात नव्याने 10 वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यात सध्या 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असून नव्याने 10 महाविद्यालयांना मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे सुमारे 1000 MBBS विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध झालेली आहे। जपानच्या जायका बँकेकडून सुमारे 4000 कोटी रुपयाचे कर्ज मिळणार असून त्यातून नवीन महाविद्यालय व नर्सिंग शिक्षणाचा विस्तार होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मिरज येथील अत्याधुनिक अतिदक्षता कक्षाचे लोकार्पण, केंद्र पुरस्कार, सभागृह, वसतिगृहाच्या कामाचे भूमिपूजन तसेच सांगली येथील मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले। यावेळी आमदार इद्रिक नायकवाडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी मोहन घोष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय उपअधीक्षक रुपेश शिंदे आदी उपस्थित होते। मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले की सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या निधीमधून 7 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मंजूर करण्यात आलेले आहे। 5 मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचा लोकार्पण करण्यात आलेले आहे। त्यामुळे त्यासाठी राज्य शासनाने सुमारे 20 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिले आहे। याच गोरगरिबांचा रुग्णाला फायदा होणार आहे। मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 मिरज इथे सिव्हिल हॉस्पिटलसाठी 40 बेडचा मॉड्युलर ICU राज्य शासनाच्या निधीतून तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे मोफत तसेच कमी पैशामध्ये वैद्यकीय शिक्षण सुविधा देणे शक्य आहे। राज्य शासनाने राज्यात पहिली डिजिटल ब्रेन एंजिओग्राफी मशीन मिरजमध्ये मंजूर करून दिलेली आहे। त्यामुळे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे। याशिवाय रुग्णालयात लिथोट्रिप्सी, आधुनिक लिपोट्रिप्सी, इकोसोनोग्राफी मशीनसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे।